काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढत चाललेल्या आहेत, त्यांच्या विरुद्धची नाराजी वाढत चालली आहे, त्यांचे सहकारी सोडून जात आहे। उमप जी आहे, काल त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। खरं तर शेकापाकडनं आपण लढले आणि आता भाजपात प्रवेश केला। अनिल देशमुख यांच्यासोबत अनेक वर्ष आपण काम करताय, त्यांच्या साथीने काम करताय। काय असं कारण झालं की पक्ष म्हणजे साथ सोडावी लागली अनिल देशमुख? आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अनिल देशमुख जिल्हा परिषद अध्यक्ष असतानापासून आम्ही अनिल देशमुखच्या राजकीय जीवनामध्ये सोबत होतो। अनेक विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही रात्रंदिवस मेहनत केली आणि ज्यावेळेस आम्ही जिल्हा परिषद लढलो तर जिल्हा परिषद लढल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ग्रामीण भागामध्ये ज्या काही समस्या आम्हाला दिसल्या की अनेक ठिकाणी ग्रामपंचायत भवन नव्हते, मोक्षधाम नव्हते आणि याच्यासाठी आपण विकास कामाचा निधी आणला पाहिजे। आणि म्हणून मला आनंद वाटते की काटोल नरखेड तालुक्यामध्ये मी माझ्या या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 19,74,00,00,000 रुपयाचा निधी विकास कामासाठी आणला। ते कुठंतरी अनिल बाबूंना डोळ्यामध्ये कुठंतरी खुबलं आणि त्याच्यानंतर आम्ही जे काही खनिज विकास प्रतिष्ठानमध्ये खनिज विकास योजनेमध्ये अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। जे विकास कामासाठी निधी आम्ही मागत होतो तर आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे जेव्हा आमच्या फाईल गेल्या तेव्हा त्या थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी आणि त्यांची मुलगा सलील देशमुख यांनी केला। तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये सामान्य घरची मुलं आहोत। आम्ही आमच्या मेहनतीने लोकांच्या प्रेमामुळे आम्ही राजकीय जीवनामध्ये मोठं झालो आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे थांबवण्याचं जर आपल्याला काम करत असेल तर नक्कीच हे पुत्रप्रेम वाढलेलं आहे आणि म्हणून आम्ही गेल्या ह्या 25 वर्षापासून सुद्धा त्यांच्यासोबत राहिलो की या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं जे डेव्हलपमेंट MIDC मध्ये व्हायला पाहिजे होतं, जे उद्योग MIDC मध्ये यायला पाहिजे होते, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मागणी केली पण त्यामध्ये संपूर्णपणे अयशस्वी झाले। म्हणून आम्ही कुठेतरी निर्णय घेतला की या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या विकास कामाची तडप पाहून, यांच्या विकास कामाची तळमळ पाहून आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला। रेवतकरजी, खरं तर तुम्ही अनेक वर्ष अनिल बाबूंसोबत काम करताय, कुठेतरी एक रुखरुख तर राहिलीच असेल। आता अनिल देशमुखांविरुद्ध प्रचार करताना भाजपात प्रवेश केलेला काय असं ट्रिगर पॉईंट ठरला की तुम्हाला पक्ष सोडावा लागला, त्याची साथ सोडावी लागली? सतत जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला आणि त्यांनी सुद्धा राजकारणात प्रवेश केला त्या दिवसपासून मी त्यांच्यासोबत आजपर्यंत आहे। सतत मी सरपंचापासून पंचायत समितीच्या माझ्या मिसेसपर्यंत सभापतीपर्यंत आज रुटीनमध्ये आहे। पण 25 वर्षात जे आम्ही काही 5 वर्षानंतर जे सुरुवात केली काही विकास कामं तर सोबत राहिलं, शेतकऱ्यांचे प्रश्न असो की रोजगाराचे प्रश्न असो, पण रोजगाराचा प्रश्न जेव्हा आम्ही जबरदस्तीने मांडून ठेवला, 20 वर्ष सतत ते मंत्री राहिले पण रोजगाराच्या प्रश्नावर त्यांनी कधीच निर्णय घेताना आम्हाला दिसले नाही। पण मागच्या 14 पासून जेव्हा देवेंद्रजी आणि माननीय बावनकुळे साहेब हे जेव्हा 14 पासून समोर आले तर त्यांची विकास आणि जिल्ह्याचं जेव्हा राजकारण ढवळून निघालं तेव्हा आम्ही 5 वर्षा अगोदरच आम्हाला वाटत होतं की पक्षाचा जो निर्णय आहे हा आम्हाला कुठंतरी बदलावा लागेल, कारण का आम्ही सामान्य घरचे जे मुलं आहोत हे समोर येताना जेव्हा त्यांनी पाहिलं तर 14च्या परिस्थितीत अशी परिस्थिती निर्माण झाली होती का जेव्हा आम्ही काही कामाला समोर जात होतो तर हे आम्हाला थांबवत होते। बावनकुळे साहेबाच्या सोबत आम्ही राहत होतो तर त्यांना वाटत होतं का कधी BJPमध्ये हे जाईल, पण आम्ही यांच्यावर विश्वास ठेवून जेव्हा सतत काम करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला त्यांनी अडवण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबाच्या परिस्थिती आणि महाराष्ट्रात जे त्यांचा विकासाचा पर्व सुरू झाला आहे या परिस्थितीला पाहून आम्ही काल भाजपमध्ये प्रवेश केला। अनिल देशमुख यांना मोठा धक्का मानण्यात येतो कारण की त्यांचे साथीदार सोडताना येतात, त्यांच्या सोबत असलेले काही नेते जे आहेत ते सोडून जातात। त्यामुळे एकूणच काटोलमध्ये अनिल देशमुखांकरता आता भाजपाकडून चक्रव्यूह रचत असल्याचं दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।